काय सांगशील, काय विषय आहे? तसं तर सगळं नीट चालू होतं, पण काहीतरी लाईट बिल आलेलं. लाईट बिल काहीतरी मागच्या महिन्याचं होतं 500 आणि या महिन्याला 1000 रुपये आलेलं. तर मी त्यांना विचारलं, त्यांच्याकडनं युनिट किती ते बघितलं आणि मी थोडं कॅल्क्युलेट केलं की युनिट किती असतं. तर आमचं PGचं जास्तीत जास्त 75 युनिट आलं असतं आणि आमचं काही 99 आलं. मी त्याला विचारलं की का होतं आहे, एकदा सांगून दे, क्लिअर कर. आणि त्याच्यामध्ये वरतून त्यांनी मला खाली बोलवलेलं ऑफिसमध्ये, पण मी जेवण करत होतं म्हणून नंतर यायला सांगितलं होतं की नंतर येतो मी. तर त्याच्यानंतर काय माहीत थोड्या वेळाने ते स्वतःहून वरती आले, दरवाजाला डायरेक्ट ओपन केलं आणि बोलायला लागले की इतना हिम्मत दे रहा की हम, मतलब हिम्मत शब्द काहीतरी वेगळे होते, पण इतना ये की तू हमको बुला रहा है ऊपर, क्यों, कोण आहे तू, ऐसा कुछ को क्या समजता है वगैरे. आणि मग असं गळ्यापर्यंत हात आणलेला. मारहाण जास्त तसं झालं नव्हतं, पण खूप शिव्या देत होते. तू कुठून आला आणि नेमकं तू काय करतो आणि कुठली बिल्डिंग आहे आणि कुठे राहत होता? मी जळगावचा आहे. मी सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे मीरा रोडमध्ये, एक कंपनी कन्सल्टन्सीमध्ये. आणि मी रितू पॅराडाईज PGमध्ये राहतो, केविन. आणि तिकडे सगळं झालं होतं काल 4 वाजेच्या दरम्यान. त्यानंतर तू काय पोलीस कंप्लेंट वगैरे केली या संदर्भात, किंवा कोणाला सांगितलं का या संदर्भात, काय माहिती दिली? नाही, म्हणजे पोलीस कंप्लेंट तर तसं काही केलं नाही. नंतर मी माझ्या भावाशी थोडं बोललं आणि फॅमिलीशी बोललं आणि वरतून काय बोलता माझे एक ओळखीचे होते न्यूजवाले, त्यांना सांगितलं की माझं असं झालं आणि मला सांगायचं होतं की असं दुसऱ्यांसोबत नाही होतं. तू तिथे राहत जो होतास ना, त्यावेळेला किती मुलं होती आणि किती मुलं राहतात, आणि तू नेमका ही कधीपासून तिथे राहत होता आणि नेमकं तुझ्यावर हा काय प्रकार घडला एक्झॅक्टली? हां, मी डिसेंबरपासून राहत होता या मागच्या वर्षाचं. आणि त्यांचं पूर्ण बिल्डिंग ती रितू पॅराडाईज त्यांचीच आहे. मी त्याच्या काहीतरी 3rd फ्लोअरवर राहायचं. माझ्यासोबत 3 पोरं आहे आणि एक पोरगा आता नेहमीच जॉईन झालेला. आणि हे सगळं अचानक घडलं, म्हणजे तसं मला पण माहीत नव्हतं की त्यांना राग काबरा आला आणि असं चढून गेले ते. असं आधी काही घडलं नव्हतं. आधीच आमचं चांगलंच बोलणं व्हायचं आणि आत्ता अचानक झालं आणि तेच झालं. आता तू पुढे काय करणार आहेस? काय पुढे पोलीस कंप्लेंट वगैरे काय करणार आहेस का? काय तुझा पुढची स्टेप काय राहणार आहे? तर काही प्लॅन तर नाही आता पोलीस कंप्लेंटचं, पण बघेल ते आता काय होतं. तू आता नेमकं राहतोस कुठे? तिथून तुला काढून टाकलं बाहेर, आता राहतोय कुठे तू? मला तिकडनं काढून टाकलं. मी माझ्या एक कॉन्टॅक्टमध्ये एक PGचं होतं, मी दुसऱ्या PGमध्ये आता राहतो आहे. तिकडे जवळ काहीतरी 1 किलोमीटरच्या आसपास एक PG भेटलं, तिकडे मी राहतो आता.